आता हे कसं राहू दे, सोडू घेऊ. तुम्ही बॅनर घेऊन आलेला आहात, कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, तारखांवर तारखा दिल्या जातात. आज आपण सर्व पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे. दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हा हवालदिलाला त्रस्त झालेला आहे. युतीच्या सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफीची घोषणा केली. 30 जून पर्यंत पूर्ण कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं. परंतु आज आपण पाहतोय की अजूनही ही कर्जमाफी झालेली नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 2 जुलैच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि मुख्यमंत्री महोदयांनी परवीन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीच्या शिफारसी किंवा ह्या कर्जमाफीचा काय परिणाम होणार आहे, त्याच्या अटी, त्याच्या शर्ती जाणून घेण्याकरिता परवाच्या दिवशी 8 जुलैला प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक नेमण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते, त्याचप्रमाणे आपल्या विधानसभा सदस्य मान्य श्री रोहित पवार साहेब आणि इतर विधानसभा सदस्य या परवाच्या बैठकीला गेले होते. परंतु ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. याच्या पाठीमागचे कारण काय की सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाहीये का, फक्त शेतकऱ्यांना आश्वासनं द्यायची आहेत का, असं याच्यातून दिसून येत आहे. खरं म्हणजे 2 लाखाची जी कर्जमाफीची जी मर्यादा दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील साधारणतः 2.5 ते 3 लाखाच्या आसपास हा कर्ज माफीच्या ह्याच्यातून शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार नाहीये. त्याचप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी ह्या कर्जमाफीसाठी प्रतीक्षेत आहे. मी आपल्या माध्यमातून या सरकारच्या निदर्शनातून देतो की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु ही 2 लाखाची मर्यादा न ठेवता महाराष्ट्रातील जेवढे पण शेतकरी कर्जबाजारी आहेत त्या सर्वांचं कर्ज हे सरसकट माफ करून शेतकऱ्याच्या मालाला 1.5 पट हमी भाव द्यावा. त्याचप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी, तरच या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा कुठेतरी कर्जापासून दूर राहील किंवा त्याचे कर्ज माफ होईल. या माध्यमातून या सरकारला मी निवेदन करतो. एवढ्याच्या ठिकाणी बोलून थांबतो. धन्यवाद.